तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा खूप खास असणार आहे आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मी आज आलेलो आहे गावी आणि मी आज जाणार आहे आमचे फणस काढायला. त्यासाठी मी घेतलेलं आहे एक खुरपं आणि काय व्हिडिओ करायला लागेल तर एक स्टिक घेतलेली आहे. तर जाऊया. पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं लवकर जायला पाहिजे. आणि आमचं फणस आहे, ही सगळी आमची शेती आहे आणि हा आमचा ऊस आणि हे आमचं सौर पॅनेल आणि ही आमची पहिली विहीर होती जेणेकरून आता ते पाणी त्याचं पूर्ण आटलेलं आहे 1 महिन्यापूर्वी. आणि नंतर आम्ही ही बोर मारली. पाण्याची खूप टंचाई होती त्यासाठी बोर मारली आणि आता बोरीला भरपूर वगैरे पाणी आहे. त्याच पाण्यावरती हा ऊस जगला आहे आणि हा तरवा पेरला आहे. त्यावेळी काय मी नव्हतो, नंतर व्हिडिओ आपला पडलाच असता ब्लॉग. तर जाऊया. इथूनच आमचं शेत जवळ आहे, त्या शेतामध्ये आमचं फणसाचं झाड आहे. त्यानंतर मी आलेलो आहे फणसाच्या झाडाजवळ. तर हे आहे ते फणसाचे झाड आमचे. याच्यावर का मला चढायला येणारच नाही, त्यापेक्षा आपण प्लॅन करूया, छोट्याशा झाडा चढूया. ह्याच्यावरच मला चढायला येणार आणि याला पूर्ण डांबून टाकलं आहे. आमच्या गावात चोर इथले भरपूर फणस लागलेत. ह्यातला आता मला पिकलेला शोधायला लागणार आणि काय करायला लागणार तर ह्याला आपटायचं याच्यावर नकाने, असं कच्चा आहे. आवाजावरूनच ओळखायचं हे पिन कच्चा आहे, कच्चा आहे, कच्चा आहे, कच्चा आहे. मला वाटते वरतीच चढायला लागणार मला. आणि ह्यातला एक ना एक तरी पिकलेला मला गावणारच 100%. चढतो आता वरती. तर मित्रांनो, फायनली मला एक फणस गावला आहे पिकलेला. तो आता घरी जाऊन फोडणार आणि खाणार. खूप मेहनत लागली, शोधायला लय वेळ गेला जास्त करून. पिकलेला गावनच मला ओळखायला जास्त वेळ गेला त्यात. आता जाऊन खायचं यायला मस्तपैकी खूप दिवसांनी पहिला फणस खाणार आहे. तर माझं असंच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील, नवीन नवीन गावातलं काहीतरी मी दाखवत राहील तुम्हाला आणि नक्कीच बघत राहा माझं ब्लॉग. त्यामुळं अजून काहीतरी वेगळं काय काय दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. तर भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.